मला सुनाई बोलले नाही, मला कोणी आगाव बोललं नाही. मग कारण आहे आई. आई कारण तेच गोपीचंदानं आई सांगितलं कारण तेच. आईनं सांगितलं बाळा तुझा बाप होता ना, तुझा बाप सुद्धा असा 360 दासायच्या सोबतीने आंघोळ करायचा रे. मला एक चंदनच लावायचा. आंघोळ थटामटच होती, अशीच होती बघ. मी पाहिलंय, मी साक्षीदार आहे. अशीच आंघोळ तुझा बाप करायचा. आणि असे आंघोळ करून करून एक दिवस म्हातारा मेलं बघ. आणि काय नाही रे, एवढ्या 360 दासी आंघोळी करायच्या, त्याला सुद्धा लाकडात घातलं बाळा. लाकडाची राख होऊन गेली तुझ्या बापाची. कोणी नाव काढत नाही. आईने सांगितलं कोणी नाव काढत नाही त्या बापाचं. गेला थाटमाट. मग आई आता तुझं तसंच होणार आहे म्हणून रडू आलं मला. तू अशी सांगोळ करायलास, तू जे थाटामाटात जिंकशील आणि तुझं अंतकाळाला मरशील, लोकही तुला चिठ्ठीवर टाकतील, तुझी राख होईल, तुलाही कोणी विचारणार नाही. गोपीचंदने वचन सुनकर महाल बोलू कठोर